अंतर्गत आम्ही सहभागी होताना आम्हाला नेमकं फायदा काय मिळणार आहे हे समजून घेणार आहोत. सोबतच आम्ही बचत गट म्हणून सामूहिक प्रक्रियेमध्ये काम करणार आहोत का, वैयक्तिक प्रक्रियेमध्ये काम करणार आहोत का, आणि ह्या प्रक्रियेसाठी या माध्यमातून स्वयंसेवच्या माध्यमातून आम्हाला काही सपोर्ट मिळतं हा याबाबत सांगितलं गेलं. आणि मग याच्यामध्ये म्हटलं गेलंय की इस योजना का याच्यामध्ये म्हटलं गेलं साधारणतः आपण 50,000पासून तर 250-500 करोडपर्यंत वेळ लावून पुढे कसं जाता येऊ शकेल आणि म्हणून यासाठी बचत गट म्हणून व्यापारदार छोटा उद्योजक म्हणून आम्हाला पल्ला गाठण्यासाठी आमची शोध कशी असेल, आम्ही कुठलं नियोजन करणार. आता आपण म्हणतो की बचत गटाच्या माध्यमातून पापड लोणच्याचा उपक्रम करतो म्हटलं तर